देशभरातील सर्व ओबीसी समाजाच्या नेत्यांना आणि प्रतिनिधींना बोलून ओबीसीच्या ज्या संवैधानिक मागण्या आहेत त्या सर्वकष मागण्यावर विषयवार चर्चा होऊन त्या मागण्यांचा पाठपुरावा आणि ठराव घेऊन पाठपुरावा करण्याचं कार्य राष्ट्रीय ओबीसी महासंघ आजतागायत करत आला आहे। महाराष्ट्रात आणि देशभरातील ज्या पक्षाचे लोक आहे, भारतीय जनता पक्षाचे असो किंवा काँग्रेस पक्षाचे असो, शिवसेनेचे असो, राष्ट्रवादीचे असो, त्या लोकांना आम्ही मुद्दामून आमंत्रण देऊन या ठिकाणी बोलवतो। भारतीय जनता पक्षाचे नेते येतात आणि पूर्ण मागण्यांचा पाठपुरावा करून केंद्राच्या मागण्या केंद्र सरकारकडे आणि राज्याच्या मागण्या राज्य सरकारकडून आम्ही मंजूर करून घेतो। मात्र आजच्या अधिवेशनामध्ये मला असं दिसून राहिलं आहे काही काँग्रेसचे खासदार सोडले तर जे स्वतःला ओबीसीचे मोठमोठे नेते म्हणून म्हणवतात असे नानाभाऊ पटोले साहेब आणि विजयभाऊ वडेट्टीवार जे महाराष्ट्रात ओबीसी विरोधी पक्ष नेते आहे, त्यांनी यायला पाहिजे होतं पण आले नाही। त्यामुळे ओबीसींच्या प्रतिनिधींची खूप नाचक्की या ठिकाणी होऊन राहिली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना देखील आमचं आव्हान आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं की त्यांनी अशा अधिवेशनात येऊन ओबीसींच्या मागण्यांचा पाठपुरावा करावा आणि संवैधानिक मागण्या ओबीसींच्या पदरात पाडून घ्याव्या। मात्र ते न आल्यामुळे आमची देखील काही ठिकाणी नाचक्की होत आहे। तुम्ही याच्यावर राजकारण करताय का? तुमच्या पक्षाचे कोण आले? तुम्ही भाजपचे नेते आहात ओबीसीचे, तुमच्या पक्षाचे कोण आले हा एक प्रश्न आणि काय महत्त्वाचे ठराव या ठिकाणी? राष्ट्रीय ओबीसी महासंघ सर्वकष लोकांना समावेशन करून सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी काम करतात। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय समन्वयक म्हणून मी पक्षाची भूमिका कधी पार पाडत नसतो। भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते आदरणीय फोके साहेब असो आणि इतर हंसराज अहिर साहेब जे मागास आयोगाचे अध्यक्ष आहे, दरवर्षी ते हजेरी लावतात। केंद्राच्या मागण्या केंद्र सरकारकडे, राज्याच्या मागण्या राज्य सरकारकडे मांडून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा भारतीय जनता पक्ष करत असतो। आणि यासोबतच जे विरोधी पक्षाचे नेते आहे नानाभाऊ पटोले असो किंवा मग विजूभाऊ वडेट्टीवार असो, त्यांनी या अधिवेशनात उपस्थिती दर्शवून ओबीसींच्या मागण्यांमध्ये सहभाग दर्शवून त्या मागण्यांचा पाठपुरावा करून त्या मागण्या ओबीसींच्या पदरात पाडून द्याव्या ही साधारण प्रतिनिधींची मागणी असते। आणि या ठिकाणी मला वाटते ते न आल्यामुळे कुठंतरी ओबीसी नेते म्हणून ते स्वतःला म्हणवतात मात्र ओबीसींच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये दुर्लक्ष करतात, हे कुठंतरी आम्हाला खटकते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।